आपला सन्मान केला जाईल. वलूया समीर सोमने सर, खेळ स्टार्ट. आणि बघा नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रेक्षकांना आम्ही नम्र विनंती करत आहोत, ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे तिथे जाऊन आपण भोजनाचा आस्वाद घ्यावं. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर आणि त्याचबरोबर सौरभ. काय सामना झाला अगोदरचा, एक मोठा धक्का, एक मोठा उलटफेर आज अंश 11 गावदेवी दहिसर संघाने या स्पर्धेमध्ये केला. YCC हर्षल 11 मोरबी टीमला शेवटच्या चेंडूवरती तो सामना गेला आणि त्याने पराभूत केलं. फर्स्ट बॉल प्रशांत पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल येथे कट करण्याचा प्रयत्न आणि विकेट मात्र घेतले रोशन जाधवने. नम्र विनंती आहे की ज्या ठिकाणी भोजन कक्ष आहे घरत परिवाराच्या वतीने आपण सर्वांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे. भोजनाची व्यवस्था, नॉनव्हेज भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे आपण सर्वांनी संपर्क साधायचे आहे. ओम नर्मदेश्वर किरवली विरोधात सनी 11 जन्मान नेवाळीपाडा, सानवी माफी असावी, सानवी 11 जन्मान नेवाळीपाडा या दोन संघ दरम्यानची लढत. टॉस जिंकला तो नेवाळीपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं आणि पहिल्याच बॉलवरती रोशन जाधवने मात्र विकेट घेतले. महत्वाचा गडी गारद झालाय. प्रशांत पाटील कट करण्याचा प्रयत्न बाकफुटला जात असताना गलीमध्ये एक चांगला झेल घेतला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी जय सागर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर बॉलरवरती थोडा दबाव वाढतो. पहिला बॅटर होता प्रशांत रायटी, त्यानंतर आला लेफ्टी. लाईन बदलावी लागली आणि लाईन बदलत असताना हा व्हाईट बॉल. धावसंख्येचा श्री गणेशा किरवली टीमसाठी. प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था आज करण्यात आलेली आहे. उजव्या हाताला कॉमेंट्री बॉक्स, उजव्या हाताला भोजन कक्ष आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण या भोजनाचा लाभ घ्यावा. क्लीन बोल्ड, सेकंड विकेट डाऊन. रोशन जाधवने कमालीची सुरुवात केली. पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नानाशेठ घरत मित्र परिवाराच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने एकेकालचे रांजणपाडा क्रिकेट संघातील नामवंत अष्टपैलू क्रिकेटर ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत विश्वनाथ दादा चौधरी साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5001 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हरिभक्त पारायण श्री राममामा पाटील खारगर यांच्या वतीने 1101 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार गोपीनाथ घरत, हरिचंद्र घरत, मारुती घरत, कालुराम घरत यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपलं आम्ही आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. एक चांगली सुरुवात. मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 एक धमाकेदार क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आज शेवटचा दिवस. बॅटची कडा घेतले, कदाचित तिसरी, थर्ड विकेट डाऊन. 3 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिक होणार नाही कारण विकेट हॅट्रिकचा चान्स मात्र आता असेल कारण एक व्हाईट बॉल मध्ये आला होता. सन्माननीय हे सर्व आयोजक मंडळी यांच्या वतीने अगदी आपण पाहतोय टुर्नामेंटचं जे स्टेज आहे त्या स्टेजच्या उजव्या बाजूला भोजन कक्ष आणि भोजनाची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे आणि भोजनाला सुरुवात देखील झालेली आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण त्या भोजनाचा जाऊन आस्वाद घ्यावा. हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. अन्नदाता, कारण मगाशी देखील मी उल्लेख केला, तीन विकेट फक्त एकच धाव.
हलक्या हाताने हे करायचंय, हे कोणत्या तरी बॅटरला करावं लागणार आहे. पुश करो खुश रहो. सिंगल डबल. बॅकलिप थोडी छोटी करायला लागेल. आक्रमण करणं गरजेचं नाही. विकेट गेल्यात किरवली टीम, कारण 42-45 मध्ये देखील मॅच बनते. पहिली मॅच 42 ला बनली होती. मागच्या मॅच मध्ये देखील 50 ला मॅच बनली. एखाद ओव्हर मिळाली त्यामध्ये 10-20 रन आल्या तर मॅच बनेल आणि हे करावं लागेल विघ्नेश आणि तेजसला. गुडघे टेकून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रोशन जाधव 3 विकेट त्याने घेतल्यात, फक्त 2 धावा दिल्यात. लेफ्टी बॉलरने आज सगळ्यांना इम्प्रेस केले. नयन पाटील 4 विकेट घेतल्या ओव्हर मध्ये. हा स्वप्नील माफी असावी त्याच टीम मध्ये, सिद्धी करवल्या टीम मध्ये. लेफ्टी बॉलरने मागच्या मॅच मध्ये सुमित. लॉंग ऑफला प्लेयर धावतोय, जज करतोय आणि 4थी विकेट घेतल्या. रोशन जाधवने, करण ठाकूरने कमालीचा झेल पकडलाय. आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 14 ओम नर्मदेश्वर किरवली टीम साठी. मनीष पाटील समाजसेवक मुरबी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. माडी काका आपलं आगमन झालेलं आहे. नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात समीर सोमने सर आज भोजनाची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या बनवण्यामध्ये सर्वाधिक चांगलं जर योगदान करत असेल मग कालूराम घरत, लालचंद मडवी, जगदीश घरत, जयवंत घरत, हरिचंद्र जोशी, शरद घरत, कोरक गायकर, कालूराम म्हात्रे, विजय बागडे आणि रवींद्र घरत या सर्वांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. अनिल पाटील बाकी आहे ना. 4 विकेट घेतले. येणार आहे का? चांगली बॉलिंग लखन जाधव कडून सेकंड ओव्हर मध्ये येतोय. आणखी एक लेफ्टी बॉलर. पहिल्याच ओव्हर मध्ये 4 विकेट गेल्या. थोडा दबाव जाणवतोय आता. विघ्नेश पाटील आणि आकाश पाटील सध्या मैदानावरती खेळतात. फक्त 2 धावा आहेत. वेगवान गोलंदाज आहेत दोन्ही. गती दाखवली दोन्ही बॉलरने. या अगोदर 2 टीम सेमीफायनल मध्ये पोहोचल्यात. जनमान श्री साई सिद्धी करवले. त्यानंतरचा सामना जो झाला त्यामध्ये अंश 11 दहिसर, गावदेवी दहिसर हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला आणि आता तिसरी क्वार्टर फायनल तुमच्या समोर आहे. बॅकफुटला ढकलण्यात यश मिळाले. पहिल्याच ओव्हर मध्ये रोशन जाधवने 4 विकेट घेतल्यात. लखन जाधव आला आता सेकंड ओव्हर मध्ये. टप्पा पडतोय, राईज घेतोय, ऑन साइडला बॅट फिरवली जाते, संपर्क अजिबात नाहीये. पायांची हालचाल, सिंगल रन. जसं अगदी आपण म्हणतो ना की सिंगल रन क्रिकेटची लाईफ लाईन आहे, त्या लाईफ लाईनचा वापर इथे करावा लागणार आहे. अशीच परिस्थिती पहिल्या मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये सिद्धी करवलेचे देखील होते. थोडे कमी धावा, विकेट जास्त गेल्या होत्या, परंतु तिथून त्याने तो सामना खेचला. कदाचित आणखी एक विकेट. रोशन आलाय, जज करतोय आणि 5 विकेट. अर्धा संघ गारद झालाय ओम नर्मदेश्वर किरवली संघाचा. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा शिवसेनेचे रायगड उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामदासदादा पाटील साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने रामदासदादा पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट हा खेळ फार वेगळा आहे. मैदान बदलतात, टुर्नामेंट बदलते की खेळ बदलावा लागतो. हाच तो संघ आहे. सकाळच्या सत्रात जो 2 मॅचेस जिंकून एका स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलला दाखल झालाय, क्वालिफायर मॅचला दाखल झालाय, तोच संघ दुसऱ्या स्पर्धेमध्ये जिथे ते सुपर 8 मध्ये दाखल झाले तिथे आता संपूर्णतः बॅकफुटलाय. म्हणजे किती चित्र वेगळे पा हा. कारण प्रत्येक वेळी लढाई ही वेगळीच असते, प्रत्येक वेळी लढाई वेगळी असते. म्हणूनच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक वाक्य आहे की येणारा प्रत्येक चेंडू हा परीक्षा घेणाराच असतो.
हेच डोक्यात घेऊन मात्र नेहमी खेळ करायचा असतो. आणि सध्याच्या घडीला 5 विकेट लखन जाधवच्या खात्यात, 1 विकेट आले. रोशनने 4 विकेट घेतल्या. पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा आहेत आणि विकेट गेल्यात 5. नवीन बॅटर नवनाथ गायकर. ही सर्व मंडळी जेव्हा किरवलीची स्पर्धा असते, नाईट स्पर्धा, अथक मेहनत घेत असतात. हा हे करायचं नक्की. आता बॅकलिप छोटी ठेवून सिंगल डबलला प्राधान्य देत आणि ते थ्रो झालाय परंतु एकच धाव. 3 धावा धाव फलकावर, 5 विकेट. आज मंगेश पाटील नाहीये टीम मध्ये. प्रशांत पाटीलची पहिल्याच बॉलवरती विकेट. स्ट्रोक चांगला होता परंतु गॅप शोधू शकला नाही. गल्लीचा क्षेत्ररक्षक थोडा आणखी आतमध्ये होता, जो नेहमी थोडा वाईड असतो, पॉइंट कडे असतो, आणि तिथूनच मात्र या विकेटचा सिलसिला चालू झाला. रोशन त्या अगोदर त्याचा साथीदार इथे कॉल करतोय. अनिलने घेतलाय झेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या 3 आणि विकेट गेल्यात त्या तब्बल 6. तरी सन्मानित केलं जाईल. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचं आमच्या ऑर्गनायझर कमिटीचं निमंत्रण स्वीकारून खऱ्या अर्थाने मामा आपण इथे आलेला आहात. आपला यथोचित सन्मान घरत परिवाराच्या वतीने केला जाईल. वारकरी संप्रदायाचे एक दमदार व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जनलोका, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी, असे वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्व राममामा पाटील खारगर यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने इथे केला जात आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. दोन ओव्हर मध्ये रोशन जाधव आणि त्याचबरोबर लखन जाधवने अर्धा संघ मात्र माघारी पाठवलाय. कमालीची स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 व भव्य चषक आपण स्टेजच्या समोर पाहतोय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 प्रत्येकी आणि आकर्षक चषक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आलेले. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ. फुल टॉस बॉल, ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक, फक्त एकच धाव. या धावा जमवाव्या लागतील. आता क्रिकेटमध्ये धावा जमवणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुमचे बॅटर चमकतात तेव्हा नक्कीच मोठं मोठं आक्रमण होतं. मग धावा जमवाव्या लागत नाही, त्या धावा येतात, धावांचा पाऊस पडतो. आणि जेव्हा विकेट्स अशा जातात तेव्हा तुम्हाला धावांची जमवाजमव करावा लागते आणि ते आता करावं लागेल नवनाथ गायकर आणि अनिल पाटीलला. एक्सपिरियन्स दाखवावा लागणार आहे आपला क्रिकेटमधला. भले रोशनने 4 विकेट घेतल्यात, लखनने 2 विकेट घेतल्यात, अर्धा संघ गारज झालाय, परंतु सध्या ही मॅच इथून स्टार्ट करावी लागणार आहे. डीप यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. सान्वी 11 जनमान नेवाळीपाडा टीम कडून मातब्बर संघ आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात हलक्या हाताने पॉइंटला चेंडू ढकलला. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल रन. पाहुणे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक तुम्ही पाहतायत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल, जी ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाते. खास करून सर्वांना ठाऊक आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील अशी ट्रॉली आपण पाहतो. RPL मध्ये देखील यावर्षी होती. आज प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सगळे प्रेक्षक आनंद घेत आहेत. वेगवान चेंडू होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध. कोणतेही धाव नाहीये धावफलकावर. सिंगल रन. आता या मॅच मध्ये प्रत्येकाला कळेल की सिंगल रनचं महत्व किती आहे. चौकार षटकार आपण नेहमी मारतो, परंतु सिंगल डबल घेऊ शकतो का या गोष्टीचा विचार आता कित्येक प्रेक्षक मैदानातले आतले खेळाडू तर करतायत, परंतु प्रेक्षकही करत असतील. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जस्ट डेनिम चा जो कक्ष आहे प्रेक्षकांसाठी तिथे चेंडू पोहोचतो अगदी त्याच्या समोर. फक्त एकच धाव. प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था
त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय की साई SM हायटेक डेव्हलपर तिकडे जस्ट डेनिम आणि आणखी एक कक्ष मात्र इथे ठेवण्यात आलेला आहे भवानी ज्वेलर्सचा पव्हिलियन. काय गोलंदाजी राहिली रोशन जाधवची, 2 षटकं त्याने टाकली. या ओव्हरमध्ये विकेट आल्या नाहीत, धावा दिल्या. तर व्यासपीठावर खऱ्या अर्थाने ज्यांचं आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेच्या एक अभ्यासू नगरसेविका, पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्यांना सभापती होण्याचं भाग्य लाभलं त्या सौभाग्यवती दर्शनाताई भोईर मॅडम, विद्यमान नगरसेविका, माजी सभापती पनवेल महानगरपालिका. ताई, आपण या स्पर्धेकरता आलेला आहात. या स्पर्धेचे शिल्पकार नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने ताई आपलं आणि आपल्या समवेत आलेल्या सर्व दोन्ही आमच्या महिला भगिनींचे मनपूर्वक आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. सहर्ष स्वागत. मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहताय आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक स्पर्धेचे शिल्पकार, आयोजक, प्रणेते नानाशेठ घरत परिवारातील हे सर्व मेंबर. नुकताच सभापती मॅडमचं इकडे आगमन झालंय. तिकडे मनीष पाटील मुरबीचे देखील उपस्थित आहेत. महागुरु गडगे सर हे सर्व माहिती घेत असताना पाहुण्यांचा सत्कार करायची ही छोटी गोष्ट नाहीये. पाहुण्यांचं स्वागत करणं, पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि आदरातिथ्य केलंय या स्पर्धेने केलंय. या स्पर्धेने प्रेक्षकांसाठी दिलंय. भवानी ज्वेलर्स कडून टी-शर्ट आहेत, सीमारेषेच्या बाहेर झेल टिपल्यानंतर आज आमचे जे काही मंडळी आहे त्यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. प्रेक्षकांसाठी आज भोजनाची व्यवस्था देखील आहे. मनीष घरत ज्यांचं एक क्लोथ शॉप आहे मोठा, MG फॅशन हब चे ते प्रोप्रायटर आहेत. एक भलं मोठं दुकान आहे त्यांचं, हबच म्हणावं लागेल, फॅशन हब. त्याचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आज भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी ही भली मोठी पारितोषिक जवळजवळ 2 लाख ही अनामत रक्कम होईल. तर सन्माननीय मनीष पाटील मुरबी समाजसेवक आणि महाडिक काका या आपला यथोचित सन्मानित केलं जाईल ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. मनीष पाटील मुरबी आपल्या समेत महाडिक काका आहेत, यांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपण या आपला यथोचित सन्मान स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने इथे केलं जाणार आहे. ओटो समीर सोमने सर. नेक्स्ट मॅच टॉस साठी या कानपोली विरोधात गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचे. 6 वरती 6. आणखी एक तिसरा ज्या ऍक्शनने तो आला असं वाटलं की लेफ्टी बॉलर आहे करण ठाकूर. एक कानपोली टीम देखील अशीच आहे ज्याच्याकडे लेफ्टी बॉलर आहेत. पाहुण्यांचा सत्कार इकडे होतोय मुख्य मंचावरती. सर्वांचं सहर्ष स्वागत. आयोजकांच्या शुभ हस्ते हे सर्व सत्कार इथे संपन्न होत आहेत. 7 धावा झाल्यात, 6 विकेट. रोशनने 4 विकेट घेतल्या, 5 धावा दिल्या. लखनने 2 विकेट घेतल्या. तिसरं षटक चालू आहे. नवनाथ गायकर आणि अनिल पाटीलने डाव सावरलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल का? पोहोचलाय. 7 वरती 7. 7 विकेट, 7 धावा. तर निश्चित स्वरूपात यानंतरची लढत असणार आहे साहिराज 11 गावदेवी कानपोली विपक्ष गावदेवी खर्डी क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. खऱ्या अर्थाने आमच्या टॉस कक्ष मध्ये नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. गणेश पाटील आणि पुंडलिक नेटके दादा या आपला यथोचित सन्मानित केलं जाणार आहे. या ज्यांची नावं घेतली गणेश बोपी आदही आपणही आपला सन्मान केला जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. सात विकेट 7 धावा आहेत. करण ठाकूरने नुकताच विकेट घेतले. नवीन बॅटर मैदानात आविष्कार पाटील दाखल झालाय. ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ सकाळच्या सत्रात ज्याने 2 मॅचेस जिंकल्यात. एका ठिकाणी ते क्वालिफायर मॅचला पोहोचलेत, तिथून ते सुपर 8 जिथे क्वालिफाय साठी पोहोचले त्या ठिकाणी आल्यानंतर मात्र संपूर्णतः त्यांची पिछेहाट पाहतोय. 8 धावा झाल्यात, 7 विकेट. सामना फिरवण्याची ताकद अद्यापही आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. विशेष कौतुक करायला पाहिजे बॉलिंग अटॅकचं. नेवाळीपाडा संघ ज्या पद्धतीने त्याने बॉलर हँडल केलेत.
दोन्ही बॉलर लेफ्टी लखन आणि त्याचबरोबर रोशन त्यांनीच खरं तर कंबरडं मोडलं. 2 ओव्हरमध्ये खूप विकेट त्याने घेतल्या. धावसंख्या 9, विकेट 7. चौथं षटक करण ठाकूरने देखील एक करंट दिलाय, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. स्क्वेअर लेगला मारण्याच्या नादात आणखी एक बॉल डॉट. आतापर्यंत या सत्रातील तब्बल चेंडू फेकले गेले ते मात्र 23 आणि 23 बॉलवरती 23 सिंगल झाले असते तरी सुद्धा चित्र वेगळं असतं. म्हणून सिंगलचं महत्व फार मानलं जातं क्रिकेटमध्ये. परंतु सध्याचं क्रिकेट जलदगती क्रिकेट आहे. चौकार षटकार 15 डॉट बॉल आलेत या इनिंग मध्ये. चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा. पहा विकेट गेल्यात, कदाचित विकेट गेल्या नसत्या तर ही दुसरी धाव झाली असती. रिक्स घेतली नाही, फक्त एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 10 आणि विकेट गेल्यात 7. अर्थाने गोडगावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भालचंद्र शेठ निगुकर यांचं आगमन झालेलं आहे. अर्थात आमचे सुप्रसिद्ध समालोचक रोशन पाटील तारा यांचे ते सासरे आहेत. भालचंद्र दादा मनपूर्वक आपलं सहर्ष आम्ही ते स्वागत करत आहोत. पाहुण्यांचं आगमन सातत्यानं, कारण आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आज प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व प्रेक्षकांसाठी. RF कॅम्पचं हे मैदान अगदी जेव्हा जेव्हा आठवी विकेट, 10 धावा 8 विकेट. आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. आणि या स्पर्धेकरता पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आदरणीय हरेश दादा केने यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे रितेश दादा केने आणि विश्वास केने, केनी सिटी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 10 धावा 8 विकेट. ज्यांना संधी मिळते त्यांनी संधीचं सोनं करायला हवं. आता अगदी स्क्रीनच्या समोर येऊन झेल मात्र इथे सुटलाय. हातातून चेंडू निसटला. पहिल्यांदा चुकी झाले फिल्डर कडून. धावसंख्या 11. एवढं मोठं नुकसान झालं नाही, परंतु कदाचित हाताला इजा झाले. फिल्डर रिप्लेस करण्यात येईल. जेव्हा जेव्हा PTC लाईव्ह हे सर्व स्पर्धा कव्हर करते आणि मागचा तिरंगा त्या फ्रेम मध्ये दिसतो, खरोखरच ते चित्र काही वेगळंच आहे. आणि हाच तिरंगा आपल्या भारताची शान, आपला अभिमान, आपलं सर्वस्व, अर्थातच आपला हा तिरंगा. मानानं डवणारा हा तिरंगा. 11 वरती 8. लॉंग ऑनला फिल्डर विजयने घेतलाय ते झेल. आणखी एक फलंदाज मात्र इथे बाद होतोय. 11 धावा झाल्यात आणि विकेट गेल्यात. ओम नर्मदेश्वर किरवली संघाच्या 9. पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती दर्शनताई भोईर मॅडम उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीच्या शहर सरचिटणीस सपनाताई पाटील उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समवेत OBC सेलच्या सरचिटणीस आशाताई तलोसकर मॅडम आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपलं स्वागत आहे.
चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे जोडल्या जातात. मच्छिंद्र पाटील आता बॅटिंगसाठी आलेत. एक मच्छिंद्र पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये, ते कॉमेंट्रीमधून चांगली बॅटिंग करतात. तीनही भाषांमध्ये मगाशी महागुरूंनी देखील उल्लेख केला. पेशाने शिक्षक आहेत, व्यावसायिक देखील आहेत, परंतु ते नेहमी सांगतात की माझी ओळख आहे समालोचक. 13 धावा झालेल्या आहेत, 9 विकेट, 20-25 पर्यंत पोहोचतील. आणखी एक यॉर्कर बॉल इथे टाकलाय, रेस लागले, कदाचित चौकार. 4 धावा, यस 4 धावा येत आहेत. बऱ्याच उशिरानंतर मात्र या धावा ओम नर्मदेश्वर किरवली टीम साठी येताना 4 धावा जोडल्या जातात आणि स्कोर जाऊन पोहोचला आता 17 वरती. 17 लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. लास्ट विकेट आहे, लास्ट बॉल, 17 धावा. फुलटॉस बॉल, हे सुरुवातीलाच करायचं होतं कार्पेटच्या साह्याने. आणखी एक बाउंड्री येते, शेवटी का होईना परंतु 2 चौकार ओम नर्मदेश्वर किरवली संघाच्या बाजूने इथे आलेले आहेत शेवटच्या 2 बॉलवरती आणि ते देखील मारलेत मच्छिंद्र पाटीलनेच. क्या बात आहे. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 21 धावा झालेल्या आहेत. 22चं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच साईराज 11 गावदेवी कानपोली विरोधात गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावरती या आणि आपण आता थेट जाऊया महागुरु महादेव गडगे सरांकडे. थँक्स. इथे समीर सोमने सर. दोन्ही क्रिकेट संघाचे बघा कानपुली विपक्ष खराडे नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. सन्मान्य रामदादा पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. मी पनवेल महानगरपालिकेच्या एक अभ्यासू नगरसेविका माजी सभापती दर्शनाताई भोईर मॅडम यांना इथे आमंत्रित करतो. या आपल्या येतोची सन्मान केला जाईल. संदीप शेठ केनी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दर्शनाताई या आपण आपल्या समेत सपनाताई पाटील आणि आशाताई तलोसकर या आमच्या तिन्ही महिला भगिनींचा प्रथमतः सन्मान केला जाईल नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने. मी विलासदादा घरत माजी सरपंच त्यांना आमंत्रित करतो. एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि त्याचबरोबर सभापती होण्याचा भाग्य लाभलं ते आमच्या दर्शनाताई भोईर मॅडम यांचा सन्मान केला जात आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, सन्मान्य उद्याचे नामदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या एक विश्वासू महिला कार्यकर्त्या म्हणून खऱ्या अर्थाने दर्शनताई भोईर मॅडम यांच्याकडे बघितला जातो. त्यानंतर महिला सक्षमीकरण सपनाताई पाटील सरचिटणीस भारतीय जनता पार्टी. सपनाताई या आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. संत जनाबाईने सांगितलेलं आहे की श्री जन्म म्हणून न व्हावे उदास माझी या गीत जगात रोज जाते घर घरावे मात्र मी जे जे सोशीन ते संत जनाबाईचे असावे. खऱ्या अर्थाने श्री जन्म म्हणून कारण नारी शक्ती म्हटली ना ते जगाची निर्मिती आहे. त्यानंतर आशाताई तलोसकर मॅडम या आपला येतोची सन्मान नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने पापडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय आहे आमचे विलासदादा घरत यांच्या शुभास्ते आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय रितेश दादा केनिया. केनी सिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आमचे पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आर्यस दादा केनी साहेबांचे खास ते विश्वासू आणि निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. दादा या रितेश दादा आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. रितेश केनी केनी सिटी MD मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान खऱ्या अर्थाने आमचे शिवादादा शिवाभाई घरत यांच्या शुभास्ते केला जात आहे. खऱ्या अर्थाने शिवाबाई यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार त्यांच्या समेत कैलासदादा घरत या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर भालचंद्र शेठ निगुकर घोट. भालचंद्र दादा या घोट गावातील सुप्रसिद्ध नंदन भिंगाडे साहेब यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर नाजिर शेख साहब आप भी आइए, आपका भी यहाँ पर सम्मान किया जाएगा. नजीर भाई आपका भी स्वागत है. इथे बिंगरकर साहेबांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे
संदीप केणी यांचा सन्मानित केला जाणार आहे. संदीप दादा आपण सामन्याकडे वळणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स समचंद्र पाटील सर. हॅलो, थँक्यू. 30 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. हा सामना ओम नर्मदेश्वर किरवली संघाला जिंकायचा असेल तर चमत्कार करावा लागेल आणि या धावा डिफेंड केल्या तर टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील ओम नर्मदेश्वर टीमचं नाव तितक्याच आदराने आणि त्या बॉलरचं देखील नाव आदराने घेतलं जाईल. नवनाथ गायकर आलाय. पहिल्या ओव्हरपासून विकेट घ्याव्या लागतील आणि डॉट बॉल टाकावे लागतील. पहिल्या 2 ओव्हर किमान 10च्या आतमध्ये टाकल्या आणि 2 विकेट जरी गेल्या 2 ते 3 तरी मॅच बनू शकते. पाहूया क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जर का सुरुवातीला येऊन रोशन जाधव हे विकेट घेऊ शकतात, करण ठाकूर विकेट घेऊ शकतात, तर नवनाथ गायकर का नाही. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती बॉल स्वीप केलाय, फुल टॉस आणि पाठवलाय सीमारेषा पार, चौकार. तर घरत परिवाराच्या वतीने सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, भोजन कक्ष आहे, तिथे जाऊन लगेचच आपण संपर्क साधावा. चांगला टप्पा. पहिला बॉल फुल टॉस करून घेतला, एक्सटेन्शन केलं होतं, पाय पुढे घेतला आणि फुल टॉस बॉलवरती मात्र स्वीपचा एक चौकार. प्रेक्षक आणि आज प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था, मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल सहजरित्या उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ बाउंड्री, चौकार. बऱ्याच चाहत्यांना प्रश्न पडला असेल ओम नर्मदेश्वर किरवलीच्या बाबतीत, ज्यांनी आज 2 मॅचेस जिंकल्यात. किंजल ट्रॉफी चालू आहे, तिथे ते सुपर 12 ला पोहोचलेत, चांगली कामगिरी नेहमी करतात, परंतु आजच्या मॅच मध्ये सुपर 8 ला दाखल होऊन सुद्धा त्यांचा खेळ तसा झालेला नाहीये. होतं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं होतं आणि अशा मॅचेस देखील व्हायला हव्यात. पराभव हा फार महत्वाचा आहे. जिंकणं जेवढं महत्वाचं आनंद देणार आहे तेवढा पराभवही तितकाच महत्वाचा आहे. पराभव आपल्याला आपली क्षमता दाखवून देतो की आपण कुठे होत सध्या. 8 धावा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न होता नवनाथ गायकरचा. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय, कदाचित टप्पा बाहेर टाकून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. 9 धावा झालेल्या आहेत. चला, साईराज 11 गावदेवी कानपोली विरोधात गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी, दोन्ही टीम टॉस साठी या. टॉस झालेला आहे. हा यस, टॉस आपण फर्स्ट ओव्हर नंतर करतोय. कव्हर पॉइंटला चेंडू ढकलला, 1 धाव इथे जोडली जाते. 2 मातब्बर संघ. गेल्या वर्षी कानपोली टीमने स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मात्र जिंकली. किरवली संघ देखील होता, त्यामध्ये त्याने बुर्दुल संघाला पराभूत केलं होतं आय थिंक कानपोलीने. हा यस, खार्डीचे आमचे आदरणीय हेमंतजी म्हात्रे. जो बिग शो होतो खार्डीचा, गावदेवी क्रिकेट क्लब खार्डीचा, त्या बिग शोचे मला असं वाटतंय की सगळी सूत्र ज्यांच्या हाती असतात, हेमंतजी म्हात्रे यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आणि सन्माननीय या खार्डीच्या स्पर्धेचा आपण उल्लेख केला. नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिप आपण पाहिली, भली मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेचे प्रणेते, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय दिनेश शेठ पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. दिनेश शेठ पाटील साहेब, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. थँक्स. समीर सोमने सरांनी ज्यांना आणून आहे खऱ्या अर्थाने ते आमंत्रित केलेलं आहे. दिनेश शेठ, या पण आपले स्वागत आहे. तत्पूर्वी नाणेपैकी येथे केली जाईल साईराज गावदेवी कानपोली विपक्ष गावदेवी खार्डी क्रिकेट संघाच्या दरम्यान. तर मी मुरबी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामशेठ ठाकूर यांना इथे आमंत्रित करत आहे. दादा या, आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. खार्डी क्रिकेट संघ आणि कानपोली क्रिकेट संघ बिग फाईट असणारे बघा, दोन्ही ताकदवर संघ. एक रायगड जिल्ह्यातील ग्रामीण मधला ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो कानपोली क्रिकेट संघ. सुधीर पाटील यांचा तर एका बाजूला गावदेवी खार्डी क्रिकेट संघ. नाणेफेक इथे केली जात आहे. मुरबी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभास्ते.
नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल साईराज 11 कानपोली क्रिकेट संघाच्या बाजूने. निश्चित स्वरूपात सुधीर आपण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? शत्रक्षिंग गावदेवी खार्डी क्रिकेट संघाचा जर विचार केला ठाणे जिल्ह्यामधला एक ग्रामीण ताकदवर संघ आहे. लढत तुमची यापूर्वी त्यांची आणि तुमची यापूर्वी कधी लढत झाली होती? 24 ला झालेली आहे, अजून 24 झाली नाही, पण आता तिसरी वेळ होईल लढत. आता लढत कशी होईल? चांगलीच होईल. थँक्यू सो मच. निश्चित स्वरूपात आपल्याला आता नाणेफेक जिंकून त्यांनी शतरक्षण काढण्याचा निर्णय स्वीकारलेला कानपोली क्रिकेट संघाने. फलंदाजी करते. किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल 5 षटकामध्ये? 55 ते 60. ही लढत कशी होईल? संघर्ष बघायला मिळेल मैदानामध्ये प्रेक्षकांना? हो 100%. तर बोलूया आपण नाणे खऱ्या अर्थाने समीर सोमने सरांकडे बोलणार आहोत. नाणेफेकीचा कौल साईराज गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे संघनायक सुधीर पाटील नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी खार्डी क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेलं आहे. ओ टू समीर सोमने सर. थँक्यू महागुरु. 12 वरती 1. नुकताच फलंदाज मात्र इथे बाद झाला. नवीन बॅटर करण ठाकूर. अंतर सोपं आज अपेक्षा होत्या किरवली टीम कडून, परंतु तसा खेळ झाला नाही. नेक्स्ट मॅच मजा येणार. एक बिग बॅटल. या अगोदर देखील दहीसर विरोधात मोरबी असा एक मोठा सामना तुम्ही अनुभवला. शेवटच्या बॉल वरती मात्र एक चेंडू 3 असताना तो सामना जिंकून दिला गोलंदाजाने आणि दहीसर संघ जाऊन पोहोचला सेमीफायनल मध्ये. आणि नेक्स्ट मॅच वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलिंग अटॅक वर्सेस वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅटिंग अटॅक असाच असेल. कारण कानपोली टीम बॉलिंगच्या बाबतीत किती तरबेज आहे हे सर्वांना ठाऊक आहे आणि त्या विपरीत खार्डी टीम बॅटिंगसाठी किती हार्ड आहे. त्यांचा बॅटिंगचा दणका काय तो प्रत्येकाला ठाऊक आहे. तर एका बाजूला बॉलिंग अटॅक, दुसऱ्या बाजूला बॅटिंग अटॅक. मजा येईल मॅच मध्ये. पाहूया कोण जिंकेल, खार्डी की मात्र कानपोली. 13 धावा झाल्या. हलक्या हाताने चेंडू मात्र इथे ढकललाय. असं नाहीये की बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक फक्त समालोचक म्हणून आपण पर्सेंटाईल की मजबूत बाजू कोणती आहे. शेवटी तीनही पक्ष फार महत्वाचे असावे लागतात. 14 धावा 1 विकेट. रोशन सध्या मैदानावरती खेळतोय. 48 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली होती. ते चेंडू हवेत आहे. कदाचित या विकेट पहिल्या ओव्हर मध्ये आल्या असत्या तर मजा आली असती. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र झेल घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बळीरामजी नेटके साहेब खारघरचे आपणास विनंती की विराजमान बाबा. मोरबी मगाशी शेवटच्या अगदी चेंडूवरती सामना गमावला. मोरबीचे आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. एक वेगळी परंपरा आहे क्रिकेटची. मगाशी मच्छिंद्र पाटील सरांनी उल्लेख केला. धावसंख्या 14 झाले. 2 विकेट गेल्यात. 22चं लक्ष्य 8 पाहिजेत. 21 चेंडू 8 ची गरज. मजा आली त्या मॅच मध्ये दहीसर विरोधात मोरबी. पुढचाही सामना तसाच मजेशीर आहे. एंटरटेनमेंट करेल प्रेक्षकांचं. आज प्रेक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. खार्डी संघ खेळतोय. मी विनंती करतोय आदरणीय दिनेश शेठ पाटील आणि त्याचबरोबरीने हेमंतजी मात्रे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. 14 धावा 2 विकेट. सुजल पाटीलने 2 घेतल्यात विकेट. उडवला बॉल स्वीपर कव्हरला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. मिळतील धावा 4. अनिल मात्रेला चौकार. आता ज्यांचं आगमन झालेलं आहे खारघर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान अध्यक्ष बलिराम नेटके साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. 4 धावांची गरज. बॅटची कडा घेतल्या आणि बॉल चाललाय तो थर्डमॅनच्या दिशेने. यस बॅटची कडा घेतले. मॅच जिंकले आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय सहजरित्या तो सानवी 11 जनमान निवाळीपाडा संघ. तिसरा संघ आजच्या दिवसातील दाखल होतोय सेमीफायनल मध्ये. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024. चला मान ऑफ द मॅच रोशन जाधव ज्याने 2 षटकं टाकली. विकेट घेतल्या 4 आणि धावा दिल्या त्या मात्र 5. 5 विकेट 5 धावा 4 विकेट. थँक्स
समीर सोमने सर आताच्या घड्याळाने रोशन ठरलेला आहे सामनावीर निश्चित स्वरूपात. रोशन या आपलं मनपूर्वक अभिनंदन. आताच्या लढतीमध्ये इथे सानवी 11 नेवालीपाडा क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. धर्मेश्वर क्रिकेट संघ